ठाकरेंचा वचननामा नव्हता, वाचून नामा होता. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. महायुतीच्या भीतीनं सर्व एकत्र आले. ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची. फडणवीसांची टीका. चोराच्या टोळ्या कधी अधिकृत पक्ष होऊ शकत नाही. भाजपला धडा शिकवायची वेळ आली. आदित्य ठाकरेंची टीका. फडणवीसांनी आमच्याकडून आर्थिक नियोजनाचे धडे घ्यावे. फडणवीसांच्या एफडीवरील टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. ठाकरेंनी जाहीर केलेला वचननामा नाही तर औपचननामा आहे. आशिष शेलार यांची टीका. ठाकरेंनी दिलेली आश्वासनं म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे. आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. बिनविरोध फासवर निवडणुका घेता कशाला? सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा. राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी, यंत्रणांचा उन्माद टोकाला. सामनातून टीका. ठाकरेंची मशाल बंद पडली, तिच्यात तेलच नाहीये. मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरेंवर निशाणा. दोन्ही भाऊ फक्त मराठी मुंबई तुटणार हाच गजर करतायत. त्यांच्याकडे विकासाचा प्लॅन कुठेच नाहीये. महाजनांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा स्टार प्रचारकांची यादी जाहीर. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि भास्कर जाधवांसह 40 जणांची यादी जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने दुपारी 3:30 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर. भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ जालन्यातील फ्रेझर बॉईज ग्राउंडवर जाहीर सभा. कालपर्यंत ईव्हीएमला दोष, आता बिनविरोधवरून टीका करतायत. बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मुंबईला तोडू देणार नाही म्हटले की समजा निवडणुका आल्या. ठाकरेंच्या वचननाम्यावर मंत्री उदय सामंत यांची टीका. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नसून वांद्र्यापुरते मर्यादित आहेत. मंत्री सामंतांचा इशारा. घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत असल्याचं अजित पवार म्हणाले. भ्रष्टाचारी तेतुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा. अजित पवारांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. पुढील 4 वर्ष सरकार आपलंय. निधी कमी पडणार नाही. कुठे तुतारी वाजवायची, कुठे मशाल हातात घ्यायची या भानगडीत पडूच नका. ठाकरे बंधूंकडे विकासाचा प्लॅन कुठे नाहीये. मंत्री गिरीश महाजन यांची टीका. मित्रपक्षांवर कुठलीही चिखलफेक करायची नाही अशी आमची भूमिका आहे. अजित पवारांना आम्ही उत्तर देणार नाही. महायुतीत मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्या. चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांसह मित्रपक्षांना सल्ला. श्रीवर्धन नगर परिषदेत आम्ही ज्यांना संमती दिली तेच निवडून आले. म्हसळा नगर परिषदही आमच्याकडे आली. आमदार महेंद्र दळवी यांचं वक्तव्य. तर जर ते स्वतःला डॉन म्हणत असतील तर मीही डॉन आहे. महेंद्र दळवींचं नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावर टीका. कुलाबेतील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालात अधिकाऱ्यांवर ठपका. अधिकाऱ्यांची कृती अयोग्य, टोकन क्रमांक असतानाही संधी नाही. निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत महापालिकेने पाठवलेल्या अहवालात प्रतिकूल मत. छत्रपती संभाजीनगर शहराची धुरा भाजपच्या हाती पाहिजे तरच या शहराचा चांगला विकास होईल. मंत्री अतुल सावे यांचं वक्तव्य. तुम्ही 10 वर्षात शहरात काय केलं? समांतर पाणीपुरवठा योजनेवरून मंत्री सावेंची चंद्रकांत खैरेंवर टीका. महाराष्ट्रात एक पूल 2 हाफ सरकार आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. आता ते 2 हाफ आणखी हाफ झालेत. भास्कर जाधवांची राज्य सरकारवर टीका. अकोल्यात जन्म आणि मृत्यू दाखला देणं बंद केलं. मुस्लिमांना दाखला देण्यासाठी फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचं डोकं का दुखतं? असदुद्दीन ओवेसी यांची टीका. मुस्लिम आणि दलितांकडे एवढं दुर्लक्ष का? ओवेसी यांचा सरकारला सवाल. 4 मुलं जन्माला घालण्याचं नवनीत राणांच्या विधानाला असदुद्दीन ओवेसींचं प्रत्युत्तर. 4 मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला कोण रोखतंय? मी 6 जन्माला घातली. ओवेसींचं वक्तव्य. सिटी फ्लो बसवरून वर्षा गायकवाडांचा शिंदेंचा सरनाईकांवर निशाणा. सिटी फ्लो आणि खासगी बसेसमुळे मुंबईतील बेस्ट बस बंद पडल्या. एकनाथ शिंदेंचा बसेसला वरद हसतंय. वर्षा गायकवाडांचा निशाणा. ठाकरे बंधूंचा जाहीरनामा कायदेशीरदृष्ट्या फसवणूक करणार आहे. जाहीरनामा आचारसंहितेच्या नियमांमध्ये बसत नाही. वकील गुणरत्न सदावर्ते यांची ठाकरे बंधूंवर टीका. पर्यावरणपूरक अमरावती बनवणार. अमरावतीमध्ये आयटी इंडस्ट्री आणणार. फडणवीसांचं वक्तव्य. अमरावतीला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवून दाखवू. फडणवीसांचं अमरावतीकरांना आश्वासन. अकोल्यात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर सामूहिक बहिष्कार. अकोल्यातील प्रभाग 14 मध्ये शिवणी भागात बहिष्काराचे बॅनर झळकले. मूलभूत सुविधांकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. मी तेजस्वीच्या विरोधात नाही, मात्र तिला ज्यांनी फोडलं त्यांच्या विरोधात. दहिसाच्या सभेत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. काही दिवसांआधी तेजस्वी घोसाळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ठाणे महापालिका निवडणुकीत अर्ज मागे घेतलेल्या ठाकरेंच्या 3 उमेदवारांवर गुन्हे दाखल करा. राजन विचारे आणि अविनाश जाधवांचं श्रीनगर पोलिसांना निवेदन. पैशाचं आमिष दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप.
भाजपच्या अॅनाकोंडाकडून आणि मिंधेंच्या गटाकडून पैसे वाटप करण्यात येतील, आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका. दोन युवराजांनी परवा शो केला, राहुल गांधींसारख्या एरझऱ्या मारल्या. 25 वर्षात मुंबई शौचालय का नाही? बाबा आणि काकांना विचारा. फडणवीसांचा आदित्य आणि अमित ठाकरेंना टोला. नवी मुंबईतील दिग्गज राजकारण्यांचे मुलं-मुली निवडणुकीच्या रिंगणात. शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुलेंची मुलगी चांदणी चौगुले दिघा प्रभागातून निवडणूक लढवणार. लहानपणापासून राजकारण पाहते, आधीचं राजकारण सोपं होतं, आता चॅलेंजिंग आहे. त्यांची प्रतिक्रिया. राणेसाहेबांची इच्छा आहे महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. दीपक केसरकरांचं वक्तव्य. तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी युती व्हावी. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीवरून बराच गोंधळ झाला, नंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. गिरीश महाजनांची माहिती. तर राग उणे काढून एकत्र लढा, गिरीश महाजनांचा कार्यकर्त्यांना सल्ला. उद्धव ठाकरे नाशिक आणि संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार. उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये, तर छत्रपती संभाजीनगरात 10 जानेवारीला सभा होणार. फक्त 50 ते 53 जागा देऊन उभाटाने मनसेच्या पाठीत खंजीर खुपसला. मंत्री उदय सामंत यांची टीका. राज ठाकरेंना जाहीरपणे बोलता येत नसेल पण वेदना होत आहेत. ठाकरे बंधूंच्या जागा वाटपावरून उदय सामंत यांची टीका. राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाही, कुटुंब कायम एकत्र राहणार. नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या राजकीय वादावर नारायण राणे यांचं भाष्य. दोघंही चांगलं काम करतायत. नारायण राणेंकडून दोन्ही मुलांचं कौतुक. राणेंना संपवायला निघालो, त्यांना सांगतो राणे पुरून उरणार. कार्यकर्त्यांना सांगायला आलोय, राणे कधीही संपणार नाही. नारायण राणेंचा विरोधकांना इशारा. नारायण राणेंची सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत. आता दोन्ही चिरंजीव काम करतायत, आता थांबायला पाहिजे. नारायण राणेंचं वक्तव्य. आमचा आरएसएसशी वैचारिक लढा सुरूच राहणार. महापालिका निवडणुकांनिमित्त तो लढा थांबणार नाही. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. महाविकास आघाडी डुबलेली तर मग या अस्तित्वातच आलेली नाही. सुजात आंबेडकरांची टीका. महाराष्ट्राचा युपी बिहार कदापि होऊ शकत नाही. जनाधार संपल्यानं ठाकरेंकडून आता टीका सुरू आहे. मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य. तर विकासाच्या मुद्द्यावर मुंबईत महायुतीचा महापौर बसेल. पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. अकोल्यात असदुद्दीन ओवेसींच्या सभेत लाठीचार्ज. सभेला आलेल्या लोकांची गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचं आवाहन केल्याने गोंधळ. दानवे लोणीकर म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी. दानवे लोणीकर राम लक्ष्मण तर मी हनुमान. गोरंट्याल यांचं वक्तव्य. रावसाहेब दानवे लोणीकर खासदार झाले पाहिजे. गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. बिनविरोध निवडणूक होणं म्हणजे दंडेलशाही, लोकशाही गुंडाळून लावण्याचा एकंदरीत हा सर्व कारनामा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. निवडणूक आयोग फ्री अँड फेअर निवडणुका घेण्यात अपयशी ठरली. सपकाळांचा निशाणा. मुंबईत प्रचारावेळी ठाकरे बंधूंचे आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने. उद्धव ठाकरे आल्यावर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये कार्यकर्त्यांकडून घोषणा. निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांचा पाऊस मुख्यमंत्र्यांनी पाडलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची टीका. तर सांगलीच्या विकासाची धमक घेऊन आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. धुळे महानगरपालिकेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत फोडला. एक विचाराचं सरकार महापालिकेत आणायचंय. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. जळगाव प्रभाग 17 मध्ये ठाकरेंच्या सेनेकडून प्रचाराचा शुभारंभ. युवा सेना जिल्हाध्यक्ष निलेश चौधरी तसंच धरणगाव नगराध्यक्ष लीलाबाई चौधरींच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात. अकोल्यात मूलभूत सुविधांसाठी मतदारांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार. शिवणी भागातील प्रभाग 14 मध्ये मतदानावर बहिष्कार. मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार असे बॅनर देखील या परिसरात लावण्यात आलेत. जालन्यातील राम मंदिरात नारळ फोडून भाजपकडून प्रचाराला सुरुवात. भाजप नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात. जालना पालिकेत भाजपचाच महापौर होईल. भाजप नेत्यांकडून विश्वास व्यक्त. परभणीमध्ये भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. भाजप कार्यकर्त्यांनी शहरात बाईक रॅली काढली. माजी आमदार सुरेश वरपुडकर बाईक रॅलीत उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शहराच्या एंट्री पॉइंट्सवर तपासणी नाके सुरू. निवडणुकीदरम्यान मतदारांना आमिष दाखवून प्रभावित करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी तपासणी नाके सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक प्रचाराला वेग. शहरातील विविध प्रभागांमध्ये भाजपची, शिंदेची शिवसेना तसंच ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने जोरदार प्रचार.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांचं वक्तव्य. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, लंकेंची प्रतिक्रिया. पुण्याच्या भोरमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीला मोठी गर्दी. भाजप नेते संग्राम थोपटे आणि भाजपच्या तालुकाध्यक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पुण्यातून कोयता गँग आपल्याला नष्ट करायची आहे. संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलवायचा आहे. बालेवाडीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. धुळे शहरातील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला. गुरुद्वाराजवळच्या परिसरात दगडफेक झाली असून पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. गुरुद्वारातील गादीवर कोण बसणार यावरून वाद सुरू. अमरावतीच्या साईनगर प्रभागात रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने प्रचाराचा नारळ फोडला. नवनीत राणांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार. साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यात थेट लढत. बेस्टचं खासगीकरण थांबवणार, बेस्टला पूर्णपणे सार्वजनिक करणार. काँग्रेसच्या सचिन सावंतांचं माहिती. बेस्टच्या ताफ्यात 6,000पेक्षा जास्त बसेस जाणार. बंद केलेली लांब पल्ल्याचे मार्ग पुन्हा सुरू करणार. काँग्रेसच्या सचिन सावंतांचं आश्वासन. अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या छत्रपती उदयनराजे भोसले हे गाणं खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते लॉन्च. गाणं सुरू असताना उदयनराजे भोसले यांच्याकडून कॉलर उडवून गॉगल लावत ते गाण्यावर थिरकले. 30 जूनपर्यंत कर्जमुक्ती जाहीर झाली नाही तर राज्यात 1 जुलैला रेल्वेचं चाक चालणार नाही. शेतकरी नेते बच्चू कडू यांचं वक्तव्य. चांगला हमीभाव आणि शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. उल्हासनगरात अपक्ष उमेदवार झाल्या भाजपच्या अधिकृत उमेदवार. एकाच प्रभाग 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिले. उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील प्रकार. तांत्रिक चूक झाल्याची भाजपच्या जिल्हाध्यक्षांची माहिती. नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी युतीवरून चर्चा सुरू. आगामी निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत चर्चा. भाजप शिवसेनेत वाद असल्याने गावित परिवाराचा अध्यक्ष होऊ देणार नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशींची भूमिका. सोलापूर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार समोर. महानगरपालिकेकडून मृत शिक्षकाला निवडणूक नियुक्तीचे निर्देश. तर 9 महिन्यांपूर्वीचा माढा तालुक्यातील शिक्षक बाळासाहेब पाटील यांचं निधन झालंय. बेस्ट प्रशासनातून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या अंतिम देयकासाठी आंदोलन. बेस्ट निवृत्त कर्मचारी 7 जानेवारीला आझाद मैदानात चड्डी बनियान आंदोलन करणार आहेत. वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने कर्मचारी आक्रमक. पुण्यात सोनोग्राफीच्या मासिक अहवालाची ऑनलाईन नोंद करण्यात येणार. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व सोनोग्राफी सेंटरला ऑनलाईन अहवाल देता येणार. यासाठी पालिकेकडून स्वतंत्र सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती. पुण्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह. 9 ते 15 जानेवारी या कालावधीत तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता. हवामान तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज. पुण्यात 22 वर्षीय तरुणाकडे सापडली पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सापळा रचत पूर्वेश चव्हाणला अटक. टिळक रोड येथील पेट्रोल पंपाजवळ पोलिसांची कारवाई. पुण्यात पीएमपीकडून ऑनलाईन तिकीटसाठी जनजागृती. राजकीय तिकीट नसलं तरी चालेल पण बसचं तिकीट पाहिजे. सोशल मीडियावर प्रवाशांसाठी पीएमपीकडून पुणेरी शैलीत जनजागृतीपर संदेश. 9 दिवसात 8 लाख भाविकांनी घेतलं साई दर्शन. शिर्डी नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर भाविक शिर्डीत दर्शनासाठी दाखल. भाविकांकडून तब्बल 23,29,23,000 रुपयांचं विक्रमी दान. नंदुरबारच्या नवापूरमधील अंबाफळीतून स्मशानभूमी आणि शेतीकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा. लाखो रुपये खर्चून 10 दिवसांपूर्वीच करण्यात आलं होतं रस्त्याचं काम. ठेकेदारावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या 7 आरोपींना पोलिसांकडून अटक. धाराशिवच्या कळमकेज रोडवरती स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून लोखंडी रॉडसह मोबाईलही जप्त. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील श्रींच्या मूर्तीला करण्यात येणार सिंदूर लेपन. 7 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीत भाविकांसाठी मूर्तीचं दर्शन बंद. प्रतिमूर्तीचं दर्शन घेता येणार. पिंपरी चिंचवडमध्ये परिवहन कार्यालयात 2025 मध्ये रेकॉर्ड ब्रेक वाहनांची नोंदणी. 2,18,282 वाहनांची नोंदणी. वर्षभरात 1,219 कोटी 14 लाखांचा महसूल जमा. मावळमध्ये हुक्कासाठी तर तंबाखूजन्य पदार्थावर मोठी कारवाई. तब्बल 31 कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त. मावळ तालुक्यातील टाकवेमधील एका खासगी कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकत 548 किलो हुक्का तंबाखू जप्त. शनिवारी किरकोळ घसरण झालेल्या सोन्याच्या भावात रविवारी 1100 रुपयांची वाढ. सोनं 1,35,200 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचलं तर चांदी प्रतिकिलो 2,35,000 स्थिर. जळगावच्या चाळीसगावमध्ये बामोशी बाबा यात्रे उत्सवाला सुरुवात. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या बामोशी बाबा दर्ग्यावर संदल मिरवणूक. संदल मिरवणुकीत भाविकांची गर्दी.
नाशिकच्या सिन्नरमधील शिवडे गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. बिबट्याने झडप घातल्यानंतर शेतकरी आणि बिबट्या विहिरीत कोसळले. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण. बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षांनंतर वाघ दाखल. पेंच व्याघ्र प्रकल्पातून 36 महिने वयाचा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल. वाघ दाखल झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. एसटीच्या यूपीआयद्वारे तिकीट खरेदीला प्रतिसाद. 4 महिन्यात 300 कोटींहून अधिकचा महसूल जमा. सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर. सोलापूरच्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून सराफा व्यापाऱ्याच्या 5.5 कोटींच्या सोन्याची लूट उघड. सापळा रचून मुख्य आरोपी फुलचंद गुंजाळला पोलिसांकडून अटक. धुळ्यातील गुरुद्वाराच्या गादीवर कोण बसेल यावरून 2 गटात वाद. दोन्ही गटाकडून लाठ्याकाठ्यांनी मारहाणीत 2 जण जखमी, 8 जण पोलिसांच्या ताब्यात. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर. पाऊस पडल्यानंतर प्रदूषणात वाढ. मॉर्निंग वॉक ठरतोय धोकादायक. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील हवेची अत्यंत प्रदूषित नोंद.